गुरुपौर्णिमा हा दिवस भारतामध्ये फार महत्त्वाचा मानला जातो। आज याच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दत्त संप्रदायातील एक महत्त्वाचे गुरु श्री अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत। कारण गुरुपौर्णिमा म्हटलं की गेली काही वर्षे अक्कलकोट येथे महाराष्ट्रातील लोक गर्दी करतात। दत्त संप्रदाय म्हटलं की संबंध महाराष्ट्राचं नाव आवर्जून घेतले जातं। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात गुरु परंपरेत अनेक नावे होती, ज्यात अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थांचे नाव महाराष्ट्रात आवर्जून घेतले। आणि आता स्वामी समर्थ कोण होते, अक्कलकोटला ते कसे आले आणि दत्त महाराजांचे चौथे अवतार कसे झाले आणि महत्त्वाचं की त्यांनी समाजाला कोणते संदेश दिले हे सगळे आपण पाहूया। स्वामी समर्थ कुठून आले याबद्दल कितीतरी कथा आजही चर्चेत आहेत। तर स्थानिक लोकांच्या एकूण माहितीनुसार 1856 या वर्षी साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात त्यांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि पुढील जवळपास 22 वर्ष ते अक्कलकोटमध्ये राहिले। स्वामीजींच्या एका शिष्याने त्यांना त्यांच्या जन्माबद्दल विचारलं, त्यावेळी स्वामी समर्थांनी उत्तर दिले की मी वटवृक्षाच्या झाडापासून निर्माण झालेलो आहे। हिंदू संस्कृतीमध्ये दत्तप्रभू यांना खूप मानले जाते आणि यांना दत्तगुरूंचा एक अवतार म्हणून ओळखले जाते। स्वामी समर्थ दत्तप्रभूंच्या दत्तात्रय पंथांच्या आध्यात्मिक गुरु असणाऱ्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचा पुनर्जन्मित अवतार आहे असं देखील मानले जाते। श्री स्वामी समर्थ हे आधुनिक काळातील म्हणजेच 19व्या शतकातील संत होते। त्यांनी समाजातील जनसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यासाठी आपल्या चमत्कारांचा आणि लीलांच्या माध्यमातून सगळ्यांना समाधान केले होते। काही आख्यायीनुसार असे सांगितले जाते की आंध्र प्रदेश या राज्यामधील एका पवित्र हिंदू शहर असणारे श्रीशैल्यम या शहराजवळील एका कर्दळीच्या जंगलामध्ये श्री स्वामी समर्थ प्रथम प्रकट झाले। स्वामी समर्थ यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रवास करत जगाची भेटकंती केली आहे। उत्तरेच्या भागात फिरताना अगदी चीन, नेपाळ आणि तिबेट यांसारख्या देशांमधून देखील प्रवास केलेला आहे असं सांगितले जाते। आयुष्यभर भ्रमंती करत त्यांनी काशी, जगन्नाथपुरी, गिरनार, हरिद्वार, रामेश्वरम इत्यादी महत्त्वाच्या धार्मिक स्थानांना देखील भेट दिली आहे। तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठुमाऊली पंढरपूर, श्री विठुमाऊलींच्या पंढरपूर जवळील मंगळवेढा या ठिकाणी देखील त्यांनी बराच काळ वास्तव्य केले होते। त्यानंतर मात्र त्यांनी अक्कलकोट येथे कायमसाठीचे आपले वास्तव्य केले। श्री स्वामी समर्थ महाराजांनी सन 1878 वर्षाच्या चैत्र महिन्याच्या 13व्या तिथीला समाधी घेतली। स्वामींना मानणारा मोठा वर्ग आहे। गुरु परंपरेनुसार स्वामी समर्थांना अनेक ठिकाणी पूजले जाते। स्वामींनी लोकांना दिलेले संदेश जास्त अगदी महत्त्वाचे आहेत। दत्त परंपरेत गुरूंचं स्थान देवापेक्षाही मोठं राहिलेलं आहे। गुरुपौर्णिमा म्हटलं की ज्या त्या भागातील संतांना पूजण्याचा हा दिवस असतो। गुरुपौर्णिमा ही फक्त एक पौर्णिमा नसून आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस असतो। आणि मग तो गुरु असो, आपले आई वडील किंवा आध्यात्मिक गुरु कोणतेही असू दे, त्याबद्दलची तुमची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।